महत्वाचा आपला रस्ता आहे ग्राउंडच्या बाहेर, तिथे ट्रॅफिक झालेले आहे. जर कोणाच्या गाड्या मध्ये असतील तर आपण कृपया करून लगेच काढायचे आहेत. बस अडकलेली आहे, थोडंसं सहकार्य करा. अन्यथा ज्या गाड्या अडथळा निर्माण करत असतील आयोजकांच्या माध्यमातून त्यांची हवा सोडली जाईल. धन्यवाद सावंत साहेब, आपण चांगले सहकार्य या स्पर्धेला दिलं त्याबद्दल आपला हार्दिक आभार असेल. चला क्वार्टर फायनल नंबर 2 आणि या पुढचं आवाज जरूर आमचे बंधुतुल्य मार्गदर्शक अमर भोईर सर यांचा आवाज जरूर मायक्रोफोनवर असेल. धन्यवाद विजय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय WXYZ संघ. फलंदाजीसाठी फलंदाजी निवडली आहे. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेला संघ समर्थ. अरे हा पहिला चेंडू नो बॉल नाही. विशाल गोलंदाजी सुरुवात करतो. एक नौका गोलंदाज आहे, वेगावरती स्वार असणारा हा गोलंदाज आखूड टप्प्याने सुरुवात करतो. बिहाइंड द लाईनचा नो बॉल दिला जातोय. पंजाने हा धावसंख्येला सुरुवात होते, प्रारंभ होतोय, सुरुवात होताना दिसते. 5 धावा धावफळकावरती गणल्या गेल्यात. 1+4 पंजा, 5 रन्स. चिल्या ऑन स्ट्राईक. आणि हा वॉट बॉल. दिस इज ब्रिलियंट स्टफ. एक नौका चेहरा समोर आहे विशाल लोखंडे, त्याच्यासमोर अनुभवी फलंदाज, एक धडाकेबाज फलंदाज चिल्या, त्याला रोखण्यात पहिल्याच चेंडूवरती चौकार. त्याच्यानंतरचा आता श्यामभाई क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे, त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण होते. चिल्याबद्दल सांगायचं झालं ना विजय, चिल्या चारी बाजूला खेळण्यात पटायत असलेला हा फलंदाज. ऑफ साईडला क्लास प्लेयर आहे. खूप कमी दर्जेदार प्लेयर आहे त्याच्या ऑफ साईडला ह्या दर्जाने खेळतात आणि त्याच्याकडे क्लास आहे. मागच्या फटक्यात आपण तो क्लास बघितला, पण तेवढाच दर्जेदार क्षेत्ररक्षक, क्रिकेटवर प्रेम असलेलं, एक समर्पण असलेलं व्यक्तिमत्व श्यामबाई यांच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण. वॉट बॉल. अरे कॉट बॅटसाठी अपील होत आहे. पंचांवरती प्रेशर आणण्याचा, दडपण आणण्याचा प्रयत्न, आणि इट्स नॉट आउट अँड इट मीन्स इट्स अ डॉट बॉल. विशालसाठी एक पारितोषिक येत आहे, प्रोत्साहन येत आहे. एक आपल्या प्रभागातील विभागातील एक यंगस्टरसाठी दिलेलं हे प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व देखील तेवढंच क्रिकेट प्रेमी आहे. अरुण सरकळे सर यांच्या माध्यमातून विकेटसाठी 200 रुपये. विकेट जर विशालने विकेट मिळवलं त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हे आहे क्रिकेटबद्दलचं समर्पण. ह्या व्यक्तिमत्वांबद्दल खूप चर्चा होणार, कारण हे मंच आहे क्रिकेटचं. ह्या मंचावर प्रत्येक वेळी क्रिकेटची चर्चा होणार, क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या व्यक्तींची चर्चा होणार, क्रिकेटवर आणि त्यांचा सन्मान देखील केला जाईल. विशाल लोखंडे चिल्यासाठी, अरे हा जस्ट गाईड केलाय आणि तिथं क्षेत्ररक्षक आहे PP पानसारे, प्रथमेश पानसारे. मी त्याला शॉर्ट फॉर्म PP ने हाक मारतो म्हणून PP माझ्या मुखातून पहिलं बोललं गेलं. प्रथमेश पानसारे एक अजून दर्जेदार नौका खेळाडू ह्या विभागातील या सेक्टर मधील. आणि हा चेंडू, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ डिलिव्हरी दॅट इज. आणि जोश जल्लोष उत्साह साजरा करत असताना हा गोलंदाज आणि त्याचा संघ स्पार्टन समर्थ 11 संघ. अभिजितची विकेट, 200 रुपये लागू. अरुण सरकळे सर यांच्या माध्यमातून ठेवलेलं प्रोत्साहन त्याला लागू होत आहे. त्या प्रोत्साहन दिलं गेलं आणि त्या प्रोत्साहनाचा पुरेपूर फायदा उचललाय. दिलेल्या संधीचा फायदा उचलला या विशाल लोखंडाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज निखिल जोशी हा देखील एक दर्जेदार ऑलराऊंडर आहे या सेक्टर मधील. आणि हा नो बॉल, थोडस वेगावरती नियंत्रण हरवतोय आता. निश्चितच जेवढे विकेट
प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. आणि पंचांचा इशारा नो बॉल. 1+1 अशा 2 धावा मिळतील. विजय धावा झाल्यात आपल्या आता 12. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल विशालसाठी. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. कॅन ही पिक एट अनदर विकेट? कॅन ही गिव्ह अ मोरल बूस्ट टू हिज टीम? कॅन ही डू इट फॉर हिज टीम? आणि हा तसा प्रयत्न केला गेलाय. चेंडू बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाला चकवला जातोय. थोडेसा खराब डिलिव्हरी म्हणता येईल. वेगावरती स्वार होत असताना थोडासा नियंत्रण आणि दिशा हरवताना दिसतो हा गोलंदाज विशाल. त्याच्या माध्यमातून चुकी होतीये. 1+1 अशा 2 धावा मिळतात. 2 रन्स ॲडेड टू द स्कोर. विथ दिस 2 रन स्कोर मूव्स ऑन टू द 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. निखिल जोशी बद्दल मी चर्चा करत होतो. SBLच्या 2 पर्वांचा मालिकावीर. त्याचं नामांकन त्याच्या आणि हा विकेट. वाव 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 व्हॉट अ ब्रिलियंट बिल्डअप डिलिव्हरी. अप्रतिम गोलंदाजी. संघामध्ये एक ऊर्जा संचारली. आता समर्थ 11 संघ ताकदीने खेळताना दिसतोय. कारण का नाही त्याने 2 विकेट जे घेतलेत ना WXYZ संघाच्या 2 महत्वपूर्ण बळी. पहिला विकेट घेतला अभिजितचा. तो देखील एक ह्या प्रभागातील नामांकित फलंदाज गोलंदाज आहे. आणि गोलंदाज विशाल्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 फलंदाज बाद केलेत. WXYZ संघाचे धाबे दणावून ठेवल्यात. आणि जे अरुण सरकळे सर यांच्या माध्यमातून पारितोषिक ठेवलं होतं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये 400 रुपये लागू झालेत विशालसाठी. वेल बोल. आणि तशीच दाद मिळते प्रेक्षकांची. एक नवख्या चेहऱ्याला दाद देत असताना प्रोत्साहन देत असताना आपल्या प्रभागातील अनुभवी क्रिकेटर्स खेळाडू यांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलं गेलंय. न्यू मॅन कमिंग ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. हेमंत वाकसे कर्णधार सरसेनापती ऑफ द टीम. आणि दिस इज अ ब्रिलियंटली प्लेड. चिल्ल्याने जस्ट टाइम केला होता. आणि हा फरक असतो जेव्हा ते 2 विकेट जसे मिळल्या ना विजय मोरल बूस्ट झालाय. संघाचा आत्मविश्वास उंचावलाय. त्यांची देहबोली बघा. बॉडी लँग्वेज बघा. पाय पळताना दिसत आहेत. बॉडी लँग्वेज टाईट आहे. असं होतं एखादा झेल बूस्ट करून ठेवतो. एखादा चौकार फलंदाजी करणाऱ्या संघाला पुढे घेऊन जातो. पुढे एक चेतना देतो. आणि या गोलंदाजीच्या आधारावरती आता मात्र हा संघ आत्मविश्वासाने खेळताना दिसतोय. नितीन शिंदेकडून ना ओके. मागील चेंडूवरती 1 धाव येते. धाव संख्या 16. आणि त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती श्रीलेशने जो क्षेत्ररक्षण केलं होतं ना त्या क्षेत्ररक्षणासाठी देखील प्रोत्साहन येत आहे. अजून एक नामांकित नाव नितीन शिंदे एक जाणकार क्रिकेटर. त्याच्या माध्यमातून श्रीलेशसाठी प्रोत्साहन म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक. हेमंत वाकसे वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क. समोर चिल्या. आणि हा चेंडू पॅडल स्वीप करायचा प्रयत्न. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी. जेवढा चलाक हुशार फलंदाज आहे त्याला वरचढ ठरताना हा गोलंदाज सरसेनापती ऑफ द टीम समर्थ 11 संघाचा गोलंदाज हेमंत वाकसे. त्याने स्टान्स बघितला. स्टान्स हेरला. चिल्या अगोदरचा ऑफ साईडला येतोय. लेग साईडला खेळण्याचा मानस प्रयत्न होता त्याने हेरलं. आणि चेंडूची ट्रॅजेक्टरी चेंज केली आणि फलंदाजाला चकवलं. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी दॅट इज. वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग मार्क. हेमंत दिस टाइम आउटसाइड द लेग स्टिक. एट अनदर वाइड of this inning. With this 1 run score moves on to the 17 for the loss of 2 wickets. 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. नीरज केडीचा सहकारी आकडेमोड करत असताना लाईव्हच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून माझ्यापर्यंत हा लेखाजोखा पोहोचवला जातोय. माझा सहकारी मित्र समालोचक विजय याचा मी देखील आभार व्यक्त करेल. आवाज बसलाय गड्याचा माझ्या पण तरीही साथ देतोय. चौकार यस स्कोर इज ऍडेड डोंट वरी. धावसंख्या 21. थोडं थांबायचं आहे. ते श्वान जाऊ द्या बाहेर.
त्याला बाहेर काढायचं आहे. यस, हेमंत. आणि दिस टाइम आउटसाइड द लेग स्टिक एट अनदर वाईड ऑफ दिस ओव्हर. या षटकातील हा दुसरा वाईड आहे, बरोबर ना? दुसरा वाईड फेकला गेला आहे हेमंतच्या माध्यमातून. या षटकातील अजून 2 चेंडू शेष शिल्लक बाकी पंचांच्या माहितीसाठी. आता लेफ्ट स्वीप करायचं होतं, आता मात्र थोडीशी फेकी खराब होतीये. थोडा टाईट कॉल झाला असता, जर फेकी निश्चितच चांगली झाली असती ना तर चिल्या अडचणीत आला असता. आणि चिल्याची जर विकेट इथं पडली असती ना तर निश्चितच दमछाक झाली असती WXYZ संघाची, कारण 2 खंबे फलंदाज त्यांचे परतलेत. आता जी मदार आहे ना टार्गेट सेट करण्याची ती चिल्याच्या खांद्यावरती, आणि चिल्या जर बाद झाला असता तर निश्चितच बॅकफुटवर गेला असता WXYZ संघ. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हेमंत आणि त्याच्या समोर एक नामांकित फलंदाज मुकेश. अरे हा फसवलाय. अगदी वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज त्याने बघितलं फलंदाजाला पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने चेंडूची ट्रॅजेक्टरी चेंज केली, स्लोअर बॉल डिलिव्हर केला त्याच्या माध्यमातून, आणि स्लोअर बॉल डिलिव्हर करत असताना फलंदाजाला पुरेपूर बीट केलं आणि एसटीच्या रूपाने एक आणखी फलंदाज बाद केला. या इनिंग मधील हा तिसरा विकेट पडतोय WXYZ संघाला. तिसरा हादरा बसतोय आणि तिसरी सफलता, तिसरं यश समर्थ 11 संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23-23. दुहेरी भूमिकेत दिसतोय माझा मित्र, समालोचन देखील करतोय. रुडक आता थोडा बाहेर आहे, एक मॅच साठी गेलाय, ट्रँग्युलर मध्ये करावेलियन मध्ये प्रवेश मिळवलाय, त्याला तिथं शुभेच्छा देऊ आपण. मॅन ऑफ द सीरीजच्या रेस मध्ये देखील आहे तिथं, म्हणून त्याला खेळायला पाठवलाय. आणि ऍडजस्टमेंट होतात मित्रांच्या मध्ये आमच्यात, आणि करणार आम्ही. मैत्रीची दुनिया आहे विजय. मित्रांनी मित्रांसाठी ठेवलेलं आहे. श्यामभाई बॉलिंग मार्कवर चिल्यासाठी हा चेंडू फ्लिक केलाय बिहाइंड द विकेट, लेग साइडला एका धावेसाठी खेळून काढलाय. तसेच श्यामभाईसाठी देखील एक पुरस्कार येतोय नितीन शिंदे याच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा रोख पारितोषिक. एव्हरी विकेट ऑन 100 रुपीज. दिस टाइम नो बॉल. हे नेहमी होतं, प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं का चुक्या होणार त्या खेळाडूच्या माध्यमातून. हा पंजा मिळतोय. 5 रन्स ॲडेड टू द स्कोर. विथ दिस 5 रन स्कोर मूव्स ऑन टू 29. 28 29 हा पंजा आला ना रे. 29 1+4 नो बॉल आहे आत्ताचा. आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद करण्यात यश मिळत आहे समर्थ 11 संघ. चुकी आणि चुकीला इथं माफी नाहीये. कॉलिंगचा भाव तालमेळमध्ये कमी आणि फलंदाज चिल्या बाद. आणखी एक दर्जेदार फलंदाज बॅक टू द डगआउट. आता मात्र WXYZ संघ अडचणीत आहे असं मी म्हणेन. का म्हणेन तर पहिल्या फळीतले 4 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. अगोदर अभिजित, त्यानंतर निखिल, त्यानंतर मुकेश आणि आत्ता चिल्या. 4 खंबे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. चिल्या बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज आला गिरीश उर्फ बाबू. हा देखील एक जिगरबाज खेळाडू आहे, त्याच्या मनगटात ताकद आहे. बघूया कशा प्रकारे खेळ साकारतोय. श्यामभाई याचा जबरदस्त मारा बघायला मिळतोय आणि तेवढा ताकदीचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय समर्थ 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि आता हा विकेट एड अनदर विकेट हॅज बीन फॉलन डाऊन. ही स्पर्धा दर्जेदार होते याचं कारण काय माहितीये का विजय? प्रत्येक लहान संघ देखील याच्यात स्टेपअप करताना दिसतोय आणि चांगला खेळ साकारताना दिसतोय. आपण या स्पर्धेत वारंवार उलटफेर बघितलेत. मोठ्या संघाला पराभूत करताना पुढे एक दुसरा नवीन नौका संघ उदय असे त्यांना दिसतोय. त्यांच्यात वाढलेला आत्मविश्वास निश्चितच सीवूडच्या बॉक्स क्रिकेटसाठी जमीची बाजू असेल, कारण त्यांच्या माध्यमातून निश्चितच नवीन नौक्या चेहऱ्यांना जी संधी दिली जाते त्याच्याने भविष्य घडणार आणि भविष्यात काय होणार, आणखी नवीन नवीन खेळाडू तयार होणार. आता थोड्याच दिवसात NMCच्या माध्यमातून बॉक्स क्रिकेट लीगचं आयोजन आहे आणि त्या बॉक्स क्रिकेटमधील ह्या विभागातील एक नाम आहे
त्याचं नामांकन झालंय, निवड झाले. यश भिसे नाव आहे ते, त्याची देखील निवड झाली आणि असे चेहरे तयार होणार कारण या स्पर्धा दर्जेदार. अजून एक फलंदाज बाद लगातारच्या हे पहिला रनआउट च्या रूपाने विकेट होता. सांघिक हॅट्रिक म्हणता येईल पण नेक्स्ट डिलिव्हरीवरती हॅट्रिक वरती असेल. इट मीन्स सांघिक हॅट्रिक तर झाली आहे विजय, पण लगातारच्या 2 चेंडूंवरती आता 2 बळी घेतलेत. हॅट्रिक 550 रुपये अरुण सरकळे सरांच्या माध्यमातून. जर ह्या चेंडूवर बळी येतो, ऑलरेडी 200 रुपये कमवलेत, 200 रुपयाचं प्रोत्साहन मिळालं नितीन शिंदे यांच्या माध्यमातून. जर ह्या चेंडूवरती बळी येतो ना, ओ माय गॉड, जस्ट मिस द लेग स्टिक. सर्वांचे हात वरती बघायला मिळतात मला. लॉंग ऑनच्या दिशेने जे सोनावड्याच्या बाजूला त्यांनी तर टोपी काढून हात वरती केले होते. एवढा क्लोज होता तो चेंडू. निश्चित लास्ट डिलिव्हरी. स्कोर आहे 29 6 बाद 29 WXYZ वर्सेस समर्थ 11. अरे हा नो बॉल दिला लेग अंपायरने. +4 5 रन्स ॲडेड टू द स्कोर. लेग अंपायरने नो बॉल घोषित केलाय. ह्या 5 धावाने धावसंख्या पुढे सरसावते. थोडस आता ऊर्जा निर्माण झाली आहे WXYZ च्या केम्यामध्ये, कारण पंजाब मिळतोय. 34 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. वेळोवेळाने आपल्यापर्यंत स्कोर पोहोचवणार. थोडं पेशन्स ठेवायचं मित्रांनो. विवेक 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 लकी विवेक याच्या माध्यमातून लगातारचे 2 चौकार येत आहेत आणि आपल्या संघाला सावरण्यात यश मिळत आहे. धावसंख्या झाली आहे 38. 3 षटकं संपल्यात. धावा वाजवी आहेत. फरक फक्त एवढाच आहे का शेवटच्या षटकात किती धावा काढतील. आता जो चौकार आला तो बॅटने आलाय का लेग बाईजने आलाय. लेग बाईज. धावसंख्या 38. निश्चित पण मात्र आपण बघताय ना 38 धावा धावफलकावरती आहेत, पण तरी पण त्यांच्यामध्ये चलबिचल चालू आहे. याचा अर्थ काय, थोडेसे जरा प्रेशर मध्ये आलाय WXYZ संघ कितीही मोठा असू दे, खेळापेक्षा कोणीही मोठा नाहीये. जो खेळ चांगला करणार, ज्या क्षणाला जो खेळाडू चांगला खेळ साकारेल आणि जो संघ आपला प्रेशर हँडल करून चांगला खेळेल तो निश्चितच पुढे जाईल. आणि ह्याचं चित्र दिसतंय आपल्याला ह्या स्पर्धेमध्ये. ऑन टाइम यू आर प्लेइंग गुड क्रिकेट यू विल डेफिनेटली गेट सक्सेस. आणि ते ह्याचं चित्र आपल्याला ह्या सामन्यामध्ये स्पेशली ह्या स्पर्धेमध्ये देखील बघायला मिळालंय. काय स्पर्धा होते. याच्या नंतरची 3rd सेमीफायनल असेल. न्यू ओमकार क्वार्टर फायनल न्यू ओमकार वर्सेस के बॉयज. आणि सीवूड चॅलेंजर्स बरोबर जो फर्स्ट सेमीफायनलिस्ट अँड 3rd फायनलिस्ट हे खेळतील. म्हणजे न्यू ओमकार आणि के बॉयज मधून जो विन होईल तो सीवूड चॅलेंजर्स बरोबर खेळताना दिसेल. आणि हा डॉट बॉल PP ऑन टू द बॉलिंग मार्क. प्रथमेश पानसरे. प्रोत्साहन मिळेल का. आणि हा चेंडू टोलवलाय वैभव याच्या माध्यमातून फटका टोलवला गेलाय. लढा चालू आहे. संघर्ष दोन्ही बाजूने कडा चालू आहे. एक तेरी तो एक मेरी. प्रथम पीपीने चांगला चेंडू डिलिव्हर केला, डॉट बॉल दिला. त्याच्यानंतर पुढे सरसावून वैभवने चौकात टोलवला. म्हणजे तर काय, दोन्हीही संघांच्या माध्यमातून चांगला खेळ साकारला जात आहे. व्हॉट अ ब्रिलियंट बट प्ले दिस इज. टाळ्यांचा आवाज येतोय, शिट्ट्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक वर्ग ह्या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतोय. यस, यंग वर्सेस एक्सपिरियन्स. PP वर्सेस वैभव. अजून एक दर्जेदार फटका. वैभव कडे टेम्परमेंट आहे, सर्वात महत्वाचं आहे ना टेम्परमेंट आहे.
धावसंख्या 46. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. स्टील 3 डिलिव्हरीज टू गो. होत राहणार, कारण क्रिकेटचं स्तर एवढं उंचावलं ना, स्लेजिंग होणार. वैभव, यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर गेम. अजून एक फटका आणि बॅटनेच उत्तर देणं योग्य ठरतं. मैदानात जेव्हा तुमच्यावरती प्रहार होतो शब्दांनी, तुम्ही तुमच्या खेळाने उत्तर द्या. समोरचा आप्पाप गप्प बसेल, आणि तसं उत्तर दिलंय. धावसंख्या 50 जाऊन पोचली आहे आणि संघाची धावसंख्या 50. 50 रन्स आउट ऑफ द स्कोर बोर्ड WXYZ. अजूनही 2 चेंडू शेष. वैभव याने आपल्या संघाला ही पार्टनरशिप जी आहे ना विजय, विवेक आला, विवेकने 2 चौकार डोलवले. वैभव आला, वैभवने आता 3 चौकार डोलवलेत. कुठेतरी संघाला आपल्या मात्र आता सुस्थितीत घेऊन जाताना दिसत आहेत. स्लेजिंगचं उत्तर आपण बॅटनीच दिलं पाहिजे किंवा चेंडूनीच दिलं पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. फर्स्ट चेक. पीपी इज अंडर प्रेशर. फर्स्ट चेक. आणि हा वाईट डेड बॉल. स्ट्रॅटेजी इज गोइंग ऑन. घडलंय काय? अरे हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण, बॅड फिल्डिंग ऍट द लास्ट मोमेंट बाय समर्थ 11 फिल्डर्स. थोडी चुकी होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली या चौकारच्या दिशेने 54. माइंड गेम चालू आहे इथं. विजय कसा है ना मेरे बच्चे, रणभूमि में खेल खेलने से पहले मनोभूमि में खेल खेला जाता है. आणि आता हा तसाच खेळ बघायला मिळतोय. अगोदर पीपीने चेक केलं, नंतर वैभवनी चेक केलं आणि त्याच्यानंतर आता येणारा हा चौकार. यस, नेक्स्ट डिलिव्हरी. अजून एक फटका. वाडा बॅटिंग यार. हे जर फलंदाजी आवडले असेल तर निश्चित टाळे झाले पाहिजे. 5 चेंडू फेस केले त्याने या इनिंग मध्ये आणि 5 मध्ये 5 चौकार डोलवल्यात. व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ बॅटिंग दिस इज. आणि पारितोषिक येत आहे, प्रोत्साहन येत आहे बिट्टूच्या माध्यमातून. वैभवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि ज्याने पैसे लावलेत त्यांनी जमा करावेत, नंतर द्या तरी चालेल. आणि टॉस साठी विजय कॉल देणार. टॉसला हॅलो चेक. चला टॉस साठी या न्यू ओमकार आणि केप बॉईज दोन कॅप्टन. चला दोन्ही संघनायक उपस्थित असतील तर टॉस करून घ्या. केप बॉईज चला, काकांना विनंती आहे टॉस करा. काका हा टॉस घ्या आणि लगेच टॉस करून घ्यायचा आहे. क्वार्टर फायनल नंबर 3 सुपर 8चा हा तिसरी लढत आपण पाहणार आहोत. अगदी आपण पाहिलं क्वार्टर फायनल क्रमांक 1 मध्ये मानस सरोवर संघाला पराभूत करून सिऊड्स चॅलेंजर्स हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. आणि आता आपण पाहिलं समर्थ वर्सेस WXYZ. न्यू ओमकार टॉस विन आणि डिसिजन. न्यू ओमकार निखिल दादा डिसिजन. बॉलिंग क्षेत्ररक्षण आहे. चला 58 धावा धावफलकावर जरूर पाहायला मिळाला. 59 धाव संख्येचं हे लक्ष. अगदी आपण पाहिलं एकापेक्षा एक सरास अशी ही लढत पाहायला मिळते, कारण 16 संघांचा समावेश. 8 संघ बाहेर गेले आणि त्यामध्ये कित्येक दमदार मोठे मोठे संघ मात्र पराभवाच्या दाट छायेमधून जरूर बाहेर गेले. तर टॉसचा कॉइन कुठे असेल तर द्या प्लीज. दिलेला आहे, धन्यवाद. जमा करत जावा. अभिजित त्याच्या समोर जरूर हेमंत असेल. हेमंत आणि त्याच्या समेत साथ देणारा नक्की फलंदाज श्रीलेश शिरी. 59 धावसंख्येचं लक्ष असेल. कुठेतरी असं वाटत होतं की WXYZ संघाची धावसंख्येची ही नैया कुठेतरी अडकली, परंतु जसा वैभव आला त्याने नावाडी बनून
ती मात्र समुद्रावर खेचून नेली, परंतु अजून वेळ गेलेली नाही आहे. इथे उत्तर द्यावं लागेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरुवात दमदार, एक धाव, अतितटीची लढाई पाहायला मिळते. अमरसर दोन मातब्बर संघ एकमेकाच्या समोरासमोर येत असतात तेव्हा एक महायुद्ध होतं आणि तेच महायुद्ध सध्याच्या घडीला आपण पाहतोय, रणांगणावर रंगतोय. एका बाजूला WXYZ आणि एका बाजूला आपण पाहतोय समर्थ 11. कोण जाणार सेमीफायनल मध्ये? दुसरा संघ असणार. नो बॉल, अगदी ओव्हर स्टेप, बाय वन गेट वन फ्री. यस, 2 धावा. नो बॉल गेला तरी मात्र वैभव हसतोय, काहीतरी मनात गुदगुल्या झाल्या. टॅग लाईन आहे टी शर्ट वरची आणि इथे हा चौकार. वाव, वंडरफुल, ब्युटिफुल. हेमंतच्या बॅट मधून सुंदर चौकार. धावसंख्येचा विचार केला ना तर धावसंख्या अगदी 7 या आकड्यावर पोहोचली पहिल्या या 2 चेंडू मध्ये. गतीवर स्वार झाला, फुटबॉलचं चित्र पाहायला मिळालं आणि आता बुमरा, सिऊडचा बुमरा हसला ना का त्याचे 32 दात दिसतात. सुंदर स्माइल आहे त्याची, अगदी हसरा चेहरा बुमरा. धावा वाचवल्या त्यांनी खऱ्या अर्थाने. रिवर्स, वाव, अगदी शेवटच्या मुवमेंटला इथे मात्र प्लॅन चेंज झाला. हा चौकाराच्या साह्याने 12 धावा धावफलकावर, 59 म्हणजे 59 धावसंख्येचं लक्ष. आणि इथून आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर, चेंडू शिल्लक आहेत ते 2. नो प्लस 4. वाव, 5 धावा. डीजे नक्कीच WXYZ संघाला हा 4 धावेंचा खतरा आणि एकूण धावसंख्या 21. काय फलंदाजी, काय फलंदाजी, जबरदस्त. शेवटचा चेंडू आणि हा देखील त्याच दिशेने. इथे अभ्यास अपुरा पडतोय WXYZ संघाचा. पहिल्या षटकानंतर अगदी 25, 6 मध्ये 25 आल्यात, 18 मध्ये आता करायच्या आहेत 34. 18 मध्ये 34 करायच्या आहेत. डोकेदुखी वाढलेली आहे. आता मात्र मेडिकलची गोळी खावीच लागेल. WXYZ संघाचा डॉक्टर कोण असेल जो गोलंदाजी करेल, धावा वाचवेल? पाहूया. गोलंदाजीच्या मार्कवर आता निखिल जोशी. पहिला बॉल डॉट. हेमंत आहे. टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत. गॅप शोधली, 4 धावा. भावा, एक तुझा तर एक माझा, कारण या चेंडूवर मिळाल्या 4 धावा. 29. 30 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. हा पण चौकार, कभी इधर तो कभी उधर. कॅप्टन लीड ऑफ फ्रंट. 26 धावसंख्येची आवश्यकता. अमर सर, काय वाटतंय? WXYZ संघासारखा एक मोठा संघ देखील पराभवाच्या दाट छायेमधून सध्याच्या घडीला मैदानामध्ये झुंज देतोय. 15 मध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता. क्षेत्ररक्षक आहे. 14 मध्ये 25 पाहिजे. 2 महत्वाचे चेंडू असतील.
हाय व्होल्टेज ड्रामा काय असेल. अगदी स्मशान शांतता पाहायला मिळते. जसा चेंडू पडला जाते त्यानंतरच आवाज आवाज आणि आवाज. नक्कीच आवाज का नसावा तर हा येतोय 4 धावा. (38) 38 धावा. अगदी वय वर्ष 16. काय पटकेबाजी करतोय. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. अगदी अनुभवी गोलंदाजांना देखील सलो की पलो सोडलंय. षटक संपले क्रमांकाचं 2. पहिल्या 12 मध्ये आल्यात 39 आणि उर्वरित 12 मध्ये हव्यात 20. चला डीजे. वाव. अगदी शिट्ट्या वाजतायत, टाळ्या वाजतायत, तोंडाचा आवाज कोणासाठी. श्रीलेशसाठी. चौकारांची गोली कुठल्या मेडिकल मध्ये भेटते श्रीलेशला विचारावं लागेल. आणि नेहमी आता चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक मिळेल. अजूनही 10 चेंडू आणि 10 मध्ये करायच्या त्या 15. महत्वाची डोकेदुखी अमर सर पाहिलं. WXYZ संघासाठी एक विकेट गरज आहे. तो विकेट इथे मिळत नाहीये. त्याचा शोध चालू आहे परंतु शोधल्यानंतर देवही मिळतं. प्रयत्न करावे लागतील आणि आता अडवलाय. 9 मध्ये आवश्यकता आहे 14 धावेंची. आणि आता मात्र चांगलं कमबॅक. डॉट बॉल. 8 मध्ये 14. 2 महत्वाचे चेंडू असतील. मागच्या सामन्यामध्ये 6 मध्ये 14 डिफेन्स केलेत आकाशने. हा देखील अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर 46. 7 मध्ये 13. कुणाचे वाजतील 13 या प्रश्नाचं उत्तर हा चेंडू नक्कीच सांगून जाईल. एक विकेट हवाय. तो जर आला तर डोकेदुखी इथे मात्र समर्थ 11 संघाची वाढेल. वाव. काय फटका सजवलाय. अगदी झोकून दिलाय त्या चेंडूवर आणि इथे मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा हा चौकार. अर्धशतक कंप्लीट झालंय. पार्टनरशिप देखील अर्धशतकाची पाहायला मिळते. आता मात्र 6 मध्ये करायचे आहेत 9. DJ. ती दम आहे ते आता मैदानामध्ये दाखवा. कारण शेवटच्या क्षणाला इथे मात्र फलंदाजी करत असताना ज्याने आपल्या संघाला इथे मात्र नक्कीच जीवनदान दिलं तोच वैभव. आता 6 मध्ये 9 धावा वाचवायच्या आहेत. जर वैभवने या धावा वाचवल्या ना तर त्याला खांद्यावर नाही तर डोक्यावर घेऊन नाचेल तो चेतन उर्फ चिल्या. काय होईल कुणाला माहित नाही. कोण जिंकेल कुणाला माहित नाही. कोण घरी जाईल कुणाला माहित नाही. या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारे 6 चेंडू. चला चिल्या टाइम वेस्ट करू नका. सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता ना तर तो क्रिकेटचा.
कारण वारंवार रंग बदलवतो खेळ, या धावसंख्येचा आकडा बदलवत असतो तोच क्रिकेट. मैदानात काय घडत आहे? संघर्ष आणि संघर्ष दोन्ही संघांच्या माध्यमातून कडा संघर्ष बघायला मिळतोय. कोणीही हार मानायला तयार नाहीये. दोन्ही फलंदाज चांगला खेळ साकारतात. विजय आयुष्यातील 3 संघर्षामधील एका संघर्षाची लढाई इथे मात्र आपल्या संघासाठी, ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही लढतोय, त्या आमच्या संघासाठी. निश्चित विजय, चांगला उल्लेख केला. आपण लढतो या ट्रॉफीसाठी, नक्कीच माझ्या संघासाठी. मी अंगावरती जर्सी घातले ना, त्या जर्सीच्या नावासाठी. आणि हा लाऊड पहिला अपील चेंडू. पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा नवा ट्विस्ट. म्हणूनच म्हटलं ना की सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा खेळ कोणता ना, तर तो क्रिकेटचा आहे. 6 मध्ये 9, 5 मध्ये 9 माफी असावी. चला आता मात्र दोन्ही संघाच्या पाठीराख्यांमध्ये धडधड पाहायला मिळते. आणि इथे आलाय हा नो. वाव, नवा ट्विस्ट. नो +4 मिळतील त्या 5 धावा. पहा जसा चौकार आला ना अंबड सर, श्रीलेशने चुंबन घेतलं. नक्कीच आपल्या बॅटवर तो खुश आहे. आणि धावसंख्या 55, 4 पाहिजे. 5 मध्ये 3. आता मात्र इथून काय घडेल? वाव, जबरदस्त फिल्डिंग. चार मध्ये 2. एक चुकी ना आपल्याला या स्पर्धेतून बाहेर काढते. आणि ती चुकी इथे मात्र नो बॉलच्या साह्याने झाली. त्यावर लागला तो चौकार. आणि जे काही केलं त्यावर पाणी फेडलं WXYZ संघाने, असंच नक्कीच वाटतंय. पहा कर्णधाराला देखील इथे सूचना केली जाते, कान मंत्र दिला जातोय श्रीलेशच्या माध्यमातून. अगदी 16 वर्षाचा खेळाडू अगदी आपला अनुभव शेअर करतोय. कोणच्याकडून? केतन याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक श्रीलेशच्या खेळीसाठी. स्कोर इज लेवल. आणि आता 3 मध्ये 1 धाव. 2 जर डॉट बॉल आले ना, चला सगळे जवळ आलेत, फक्त कोणाला मिठी मारू नका. वाव, हा 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 तयार नव्हता. चेतन इथे तयार नव्हता. आणि एक मोठा दादा संघ या स्पर्धेचे बाहेर जातोय. आणि इथून सेमीफायनल मध्ये पदार्पण. समर्थ 11. आणि महत्वाचं कारण धुवाधार बारी. इथे मात्र वय वर्ष 16 आणि मॅन ऑफ द मॅच. खांद्यावर घ्या रे त्याला, खांद्यावर घ्या, खांद्यावर घ्या. हेमंत, श्रीलेशला खांद्यावर घ्यावंच लागेल. आणि खांद्यावरच घेऊन मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच साठी स्टेज जवळ येऊ द्या. चला